संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात यावी आणि या प्रकरणातील मास्टरमाइंडला बेड्या ठोकाव्यात या प्रमुख मागणीसाठी बीडमध्ये महामोर्चा निघाला आहे। बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला। हजारांच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती। या मोर्चात मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयराजे पंडित असे अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत। संतोष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबही या मोर्चात सहभागी झाले असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। समाजात आता आम्हाला न्याय देणार अशी आमची भावना असल्याचंही त्यांनी म्हटले आहे। हातात काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी हातात संतोष देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या असे फलक घेतले आहेत। आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा आशयाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। या मोर्चात महिलांचा सहभागही मोठा आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिल्यानंतर आता भाषणे सुरू आहेत। बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहेत। बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अनेक मंत्री डागी आहेत। हे सरकार डागी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। सर्व ठिकाणी गुंडाराज, जंगलराज सुरू आहे। बीड प्रकरण सत्ता पक्ष आरोप करत आहेत। महाराष्ट्र भयभीत आहे। राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही घटना का लपवत आहेत? महिला सुरक्षित नाहीत, राज्य सुरक्षित नाही असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे।